श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये. आजचा दिवस आपल्याला आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण मकर संक्रांतीविषयी माहिती जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आवडल्या असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. 2026 मकर संक्रांती 14 जानेवारी बुधवार रोजी साजरी केली जाईल, कारण सूर्य दुपारी 3:13 मकर राशीत प्रवेश करेल. त्यामुळे पुण्यकाळ दुपारी 3:13 पासून सायंकाळी 5:45 पर्यंत असेल. या काळात स्नान, दान आणि पूजा केल्याने विशेष पुण्य मिळते आणि या दिवशी तीळ गुळ वाटणे व काळ्या रंगाचे कपडे घालणे, विशेषतः काळी पैठणी यासारख्या परंपरेचे पालन केले जाते. तारीख आणि वेळ. तारीख 14 जानेवारी 2026 वार बुधवार. सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे दुपारी 3:13. पुण्यकाळ स्नान दान दुपारी 3:13 संध्याकाळी 5:45 पर्यंत. महापुण्यकाळ दुपारी 3:13 ते संध्याकाळी 4:58 पर्यंत आहे. धार्मिक महत्त्व. उत्तरायण. या दिवशी सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो. तो शुभ मानला जातो आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. पौराणिक कथा. संक्रांतीने संकरासूर नावाच्या दैत्याचे वध केले अशी कथा आहे. या दिवशी देवीने किंकरासुराला मारले म्हणून याला किंक्रांत म्हणतात. शनिदेव आपल्या मुलाला भेटायला मकर राशीत जातात, म्हणून हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. परंपरा आणि प्रथा. तिळगुळ ह्या गोड गोड बोला असे म्हणतात. तीळ आणि गूळ वाटले जातात, ते शरीराला ऊर्जा देतात. काळे कपडे. अनेक ठिकाणी काळ्या रंगाचे कपडे, विशेष काळी पैठणी परिधान करण्याची परंपरा आहे. दान. या दिवशी दानधर्म, विशेषतः तीळ, गूळ, तांबे यासारखी वस्तूचे दान करणे शुभ मानले जाते. भोगी. संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी साजरी करतात, ज्यात जुन्या वाईट गोष्टीचा त्याग करून नवीन सकारात्मकतेने स्वागत केले जाते. थोडक्यात 2026 मध्ये 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत साजरी होईल आणि या दिवशी सूर्यदेवाच्या मकर राशीत प्रवेश काळामुळे हा सण अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.